गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपल्यासाठी वचन आहे पहिले थेसलोनिकर पत्र 5 अध्याय 15 वचन. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. मानवाच्या सुलभ विचार प्रणालीत वाईटासाठी वाईट, हेवा, मत्सर, द्वेष, कटुता आणि इतर अनेक गोष्टी अंतर्भूत असतात आणि जैविक विचारांच्या लोकांसाठी त्या महत्त्वाच्या देखील असतात. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीच्या त्या विरोधाभासात आहेत. तारण पावलेल्या विश्वासणाऱ्यांच्या ठायी ह्यातील कोणतीच कृती नसावी अशी ख्रिस्ताची अपेक्षा आहे. या सिद्धांताचे पालन करीत असताना विश्वासणाऱ्यांच्या हृदयात नेहमीच एक युद्ध सुरू असते. विजय मिळवण्यासाठी एका हृदयस्पर्शी प्रसंगाची आठवण ठेवा. अमेरिकेतील सिएटल शहरात अपंग मुलांची ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होती. त्यात 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी 10 वर्षाच्या वयाच्या कोणी अपंग, मतिमंद, व्याधीग्रस्त असे 9 मुले शर्यतीत धावण्यासाठी उभे होते. बंदुकीच्या आवाजाने शर्यत सुरू झाली. मुले जिंकण्याच्या ईर्षेने धावत सुटली, पण त्यांच्यातील एक मुलगा शर्यतीच्या रेषेवरच पडला आणि जोरात रडावयास लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून धावणारी सर्व मुले थांबलीत व मागे वळून त्याच्याकडे पाहू लागली. कोणताच विचार न करता 8 मुले मागे परतली आणि पडलेल्या मुलास उचलून त्याच्या जखमा आपल्या जवळील रुमालाने पुसल्या. त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून मग सर्व 9 मुले हातात हात धरून शर्यतीच्या शेवटच्या टोकाकडे हळूहळू चालू लागले. हा प्रसंग पाहून स्टेडियममध्ये बसलेले सर्व प्रेक्षक एकाच वेळी उभे राहिले आणि जोरजोराने टाळ्या वाजवून या 9 मुलांना प्रोत्साहन देत राहिले. भावनात्मक प्रसंगात सर्वांच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी होती. त्या दिवशी सर्वांना एक संदेश मिळाला. ह्या जीवनात स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा इतरांना जिंकण्याची मदत करणे फारच महत्त्वाचे आहे. थोड्या वेळासाठी आम्हाला आमचा वेग हळू करावा लागला तरी चालेल. आजच्या आपल्या मनाच्या वचनात प्रेषित पौल आम्हाला एक सांगत आहे. ख्रिस्ती म्हणून रोजचे जीवन जगत असताना आपणास प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्व जग जिंकवायचे आहे. त्यासाठी आपणाला आपला वेग कमी करण्याची नितांत गरज आहे. मागे पाहून कोणी पडला आहे का? कोणी आजारी आहे का? कोणी उपाशी आहे का? कोणाला आमच्या सांत्वनाची गरज आहे का? या सर्व प्रश्नासाठी प्रभू येशू ख्रिस्त रोज आमचे अवलोकन करीत असतो. हे मात्र लक्षात ठेवा, केवळ ख्रिस्ती असणे हे महत्त्वाचे नाही, तर ख्रिस्ताचे हृदय असणे हे फार महत्त्वाचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे हृदय धारण करूनच आमच्या ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरू होतो. प्रेषित पौल ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी अनेक छळांना, संकटांना समोर गेला, पण तो कुठेच डगमगला नाही किंवा त्याने मागे फिरून सुखाकडे दृष्टी टाकली नाही. तो धैर्याने म्हणतो, जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. अशी चित्तवृत्ती आमच्या ठायी असावी अशी प्रभू येशूची आमच्या प्रति अपेक्षा आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, आज जीवनाचा अर्थ तो मला
नव्याने सांगितलास, तुझा आभार आहे. प्रेषित पौलासारखे ख्रिस्त प्रेरित जीवन जगण्यास मला मदत कर. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून जातो ऐक. आमेन.